लद्भृङ्गखण्डम् चलच्चारुशुण्डम् जगत्राणशौण्डम् लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डम् शिवप्रेम पिण्डं भजे वक्रतुण्डम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। सह्याद्रिशिरसे विमले वसन्तं गोदावरीतीरपवित्रदेशे यद्दर्शनात् पातकमाशुनाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं यः शोकवह्निं जनकात्मजायाम् आदाय तेनेव ददाह लङ्कां नमामि ते प्राञ्जलिराञ्जनेयम् प्रमाणं भवाब्दे हृदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या म्हणे रामेश्वर भट द्विजा तुका विष्णू नाही दुजा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे
गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की महामुनि शुकाचार्य महाराज जय जय श्री राधे श्याम कृष्णेश्वर भगवान की जनार्दन स्वामी महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत सावता महाराज की अपने अपने माता पिता की अपने गुरुदेव की भारत माता की भारत माता की हर 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 प्रस्तुत प्रसंगी पुण्य पावन अशा या रानमळा शिल्लेगाव या पावन असणाऱ्या या भूमीमध्ये तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेली असणारी ही श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा ज्यांच्या प्रीत्यर्थ असणारी ही आयोजित करण्यात आलेली आहे कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथेचं असणारं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कथेचं आयोजन करत असणारा जी काही संपूर्ण मंडळी आहे त्यामध्ये पत्नी यमुनाबाई जगन्नाथ जाधव, पुत्र पांडुरंग जगन्नाथ जाधव, प्राध्यापक डॉक्टर संतोष जगन्नाथ जाधव, कन्या रुक्मिणबाई कचरू दापके कन्नड, मीराबाई दशरथ गवळी देवगाव, कैलासवासी वैकुंठवासी शोभाबाई रामभाऊ कांबळे वसू सायगाव, गंगा भागीरथी उज्ज्वलाताई दुर्गानाथ विधाते जानोरी नाशिक, गयाबाई रमेश सोनवणे अंधानेर, दोन असणाऱ्या सुना रुक्मिणबाई पांडुरंग जाधव, रोहिणी संतोष जाधव, नातू सुरश पांडुरंग जाधव, नातसून नेहा सूरज जाधव, नाती मनीषा रवींद्र दापके कन्नड,
शारदा नकुल नवपुते चिकलठाण, पल्लवी कृष्णा गवळी देवनाळा, संस्कृती संतोष जाधव, आरोही संतोष जाधव व समस्त जाधव परिवार, रानमळा शिल्लेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण मंडळीकडून, पाहुणे मंडळी असतील, गावकरी मंडळी असतील, या सगळ्याच्या सहकार्यामधून कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं असणारी ही कथा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आज कथेचा असणारा हा तृतीय असणारा हा दिवस आहे आणि उद्या या कथेमध्ये आपल्याला श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जन्मोत्सव असणारा हा सादर करायचा आहे. म्हणून उद्या येते वेळेस प्रसाद म्हणून सुंटवडा असणारा घेऊन यायचा. सुंटवडा माहिती आहे ना? हां हां उद्या प्रसाद म्हणून सुंटवडा असणारा घेऊन यायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुलं असतील, गुलाल असेल, तांदूळ असतील, अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जन्म उत्सव या ठिकाणी सादर करायचा. एक पाळणा आणि उद्याच्याला एक जणांना वसुदेव मात्र बनायचं बरं का. ही उद्याची असणारी रूपरेषा. म्हणून आज असणारा कथेचा असणारा हा तृतीय असणारा हा दिवस आहे. कालपर्यंत आपण या ठिकाणी जी कथा श्रवण केलेली आहे, या ग्रंथाचं महात्म्य पाहिलेलं आहे. आता या ग्रंथाचं आणखी काही विशेष स्वरूपामध्ये महात्म्य सांगण्याकरता सुरुवात केलेली आहे. जशी आपली कथा या ठिकाणी रानमळा या वस्तीमध्ये चालू आहे, तशी अशाच स्वरूपामध्ये काही कथा, जेवढे काही पुराण निर्माण झाले, हे सगळे असणारे पुराण निर्माण होत असताना आणि या कथेच्या बाबतीमध्ये कथा सांगत असताना सूत महर्षींनी शौनकांना असणारी ही कथा सांगितलेली आहे. पण ती कुठं सांगितलेली आहे? नैमिषारण्यामध्ये. कोणी चारधामच्या यात्रेला जातं का नाही? तर चारधामच्या यात्रेमध्ये सुद्धा ट्रॅव्हल्सनं जात असताना ते नैमिषारण्यामध्ये सुद्धा काही लोक जातात आणि तिथं विशेष स्वरूपामध्ये सूत महर्षी असणारी कथा सांगतात आणि शौनक असणारे ऋषी मात्र कथा ऐकतात. या कथेच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असणारा विचारलेला आहे शौनकांनी सूत महर्षींना. सूत महर्षी म्हणजे एक आहेत आणि शौनक मात्र हजारो असणारे, लाखो असणारे शौनक आहेत. एक प्रश्न विचारलेला आहे, सांगा, आमच्या कानाला अमृता समान वाटणारी जर कोणती कथा असेल तर ती असणारी कथा मात्र आम्हाला असणारी सांगण्याकरता सुरुवात करा. कानाला अमृता समान जर कोणती कथा असेल, कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा, ते मज विश्रांती देई देवा, ते मज विश्रांती देई देवा. कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा, ते मज विश्रांती देई देवा, ते मज विश्रांती देई देवा. इथं अगरबत्ती लावली आहे का? समोर नाही ना? आपल्या कानानं ऐकत असताना जर काही ऐकायचं असेल तर देवाची असणारी कीर्ती आपल्या कानानं ऐकायची. पण काही लोक काय करतात, लोकांचे भांडणं लागले का नाही, भांडणं लागल्याच्या नंतर कान तिकडं करतात.
शेजाऱ्याची भांडणं लागल्याच्या नंतर हळूच ऐकतात. म्हणजे आपल्याला देवाची कीर्ती जास्त आवडत नाही. दुसऱ्याची निंदा वगैरे, दुसऱ्याचे भांडणं वगैरे असणारे ऐकण्याकरता चांगलं वाटतं. कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. कानाला अमृता समान जर कोणती जर कथा असेल, तर श्रीमद भागवत महापुराणाची कथा कानाला अमृता समान वाटणारी असणारी आहे. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्यामुळं प्राप्त होणारा जो विवेक आहे, तो वृद्धिगत कशामुळं होतो? आता माणसाला विवेकाच्या बाबतीमध्ये काही वर्णन असं केलेलं आहे, सतसंगतीने आत्मा अविनाशी, तद व्यतिरिक्त सर्व विनाशी, असा ज्याचा निश्चय आहे त्याला म्हणायचं विवेकवान असणारा पुरुष. आणि हे कशामुळं कळतं माहिती? देवाची भक्ती केल्याच्या नंतर ज्ञानाची प्राप्ती होते. कथा कीर्तन ऐकल्याच्या नंतर आपल्या जवळचा विवेक मात्र जागृत असणारा होतो. हा दुसरा असणारा प्रश्न विचारलेला आहे. तिसऱ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे, कलियुगामध्ये असंख्य असणारे जीव आहेत आणि विविध तापांनी असणारे पोळलेले आहेत. पाठीमागे मी सांगून गेलो, कुणाला शरीराचा त्रास आहे, कुणाला असणारा लोकाकडून त्रास आहे आणि कुणाला असणारा देवतेकडून असणारा त्रास आहे. म्हणजे आधी दैविक असणारा ताप, रोग असेल, पाऊस असेल, ऊन असेल, हा त्रास आहे. पण विविध तापांनी पोळलेल्या लोकाला उद्धार जर कशानं होत असेल, तर केवळ कलियुगामध्ये देवाचं नामचिंतन करल्याच्या नंतर त्यांचा असणारा उद्धार होतो. आपण हरिपाठ झाल्याच्या नंतर एक अभंग म्हणतो, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपल्याकरता कलियुगामध्ये जर सगळ्यात जर सोपं साधन कोणतं सांगितलं असेल, तर सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. हे आपल्याकरता एकदम सोपं असणारं एक आपल्याकरता मार्ग सांगितलेला आहे. कलियुगामध्ये माणूस तरुण जर कशानं जात असेल, तर देवाचं नामचिंतन केल्याच्या नंतर असणारा तो तरुण जातो. म्हणून सगळ्या एकदा टाळी वाजून एकदा भजन करा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्री श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम,
आणि पुढला असणारा प्रश्न विचारला, याच्यामध्ये जर शाश्वत या कलियुगामध्ये जर काय असेल शाश्वत, तर शाश्वत फक्त एकची हरीचे नाम शाश्वत. ह्याच्यामध्ये शाश्वत म्हणजे काय? फक्त देवाचं नामचिंतन, देवाचं नाव हे शाश्वत आहे. हां, इथं नाश मात्र सगळ्या गोष्टी पावतील, पण कधी सुद्धा नाव मात्र नाश मात्र पावत नाही. याला काही दृष्टांत दिलेले आहेत. काही माणसं शरीरानं निघून गेली, काही माणसं शरीरानं निघून गेली, पण आज सुद्धा त्यांचं जर नाव जर काढलं, तर त्यांचं नाव जशाला तसं असणार आहे. तसं पृथ्वी तलावर एक आणि दोन अवतार झालेले देवाचे असंख्य असणारे अवतार झाले. पण एवढे अवतार होऊन सुद्धा देवाचं नाव मात्र शाश्वत आहे. याच्याकरता माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, माणूस मोठा असतो का माणसाचं नाव मोठं असतं? माणूस मोठा नसतो बरं का. देव मोठा असतो का देवाचं नाव मोठं असतं? नाव. म्हणजे सगळ्यात मोठं जर काय असेल तर माणसाचं असणारं नाव असतं. कधी-कधी माणूस म्हणतो, तुम्ही काय करा, लासूर स्टेशनला जा आणि त्या दुकानदाराला फक्त माझं नाव सांगा. "ए, बस खाली तिथं." माणसाचं सगळ्यात जर मोठं काय असेल तर माणसाचं काय? नाव. म्हणजे माणसं काय सांगतात, नुसतं माझं नाव सांगा, तुमचं असणारं ते कार्य होणार. म्हणजे सगळ्यात मोठं जर इथं काय असेल तर गगनाहुनी वाढ नाम आहे. देवाचं नाव देवापेक्षा सुद्धा असणारं मोठं आहे. आपल्यापेक्षा सुद्धा आपलं असणारं नाव मात्र या ठिकाणी मोठं आहे. पुढं बोलत असताना काही वर्णन केलेलं आहे. इथं शाश्वत जर काय असेल तर फक्त एक हरीचे नाम असणारं शाश्वत आहे. पुढे एक प्रश्न विचारलेला आहे, जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल अशा बाबतीमध्ये असणारा आम्हाला सांगा. याला काही दृष्टांत देतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. एखाद्या वेळेस दुधाला आपल्याला पवित्र करून घ्यायचं आहे. शब्द ऐका बरं का. कशाला पवित्र करून घ्यायचं? दुधाला. दुधाला पवित्र करायचं म्हणल्याच्या नंतर मध्ये पाणीच टाकावं लागेल ना. दुधाला पवित्र करून घ्यायचं आहे. मग पवित्र करून घेण्याकरता मध्ये पाणीच टाकावं लागेल. नाही ते गोड होणार. त्याला पवित्र जर करून घ्यायचं असेल, तर आपण काय करतो, त्याला सुरुवातीला अगोदर तापवतो. त्याच्यामधला असणारा काही भाग आहे का नाही? हां, मग त्याच्यामधला असणारा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विरजण टाकतो. आता परत पवित्र झाला तो भाग. दही झालं. दह्याच्या नंतर त्याला परत पवित्र करायचं म्हटल्याच्या नंतर घुसळण करण्याकरता सुरुवात झाली, लोणी काढलं. त्या लोण्याला परत पवित्र करायचं आहे, तूप झालं. आता तुपाला आणखी पवित्र करायचं आहे. मग चांगलं कळवायचं बरं का, असं घमघम असणारा वास यावा असं पवित्र. तसं आपल्या बाबतीमध्ये सांगतो, पवित्र होण्याकरता आपली सुद्धा स्टेप तशा स्वरूपामध्ये आली बरं का. पवित्र होण्याकरता आपले किती जन्म झाले ते सांगतो, म्हणजे लक्षात ठेवा. माणसाचा जन्म भेटला आपल्याला, पण हे फुकट भेटला नाही बरं का. याची किंमत लक्षात ठेवा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. हे वृक्ष दिसतात का नाही, याच्यामध्ये 20 लक्ष योनीला असणार आपण जन्माला आलो. त्याच्यानंतर 9 लक्ष योनी जळामध्ये भोगाव्या. हे पाण्यामध्ये मासा, कासव, हे पाण्यामधले काही जलचर राहतात का नाही, 9 लक्ष वेळेला असणार आपला त्याच्यामध्ये जन्म झालेला आहे. 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या. ते बारके बारके सापाचे किरड वगैरे सरपटणारे असतात का नाही, गोम वगैरे असे सरपटणारे 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या. 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. हे उडणारे जे पक्षी आहेत का नाही, त्याच्यामध्ये 10 लाख वेळेला असणारा जन्म घ्यावा लागतो. 30 लक्ष योनी पशुची घरी. बैलाचा असेल, गाईचा असेल, म्हशीचा असेल, उंट असेल, घोडा असेल, या प्राण्याच्या स्वरूपामध्ये, पशुच्या स्वरूपामध्ये 30 लक्ष योनीचा असणारा हा जन्म आहे. मानवा भितरी 4 लक्ष. माणसाचा जन्म मिळतो पण किती वेळेला? 4 लक्ष योनीला. पण आज आपण पवित्र आहेत. लक्ष करा बरं का. आज आपण पवित्र आहेत. का पवित्र आहेत? जन्म आपल्याला चांगला आहे का वाईट आहे?
हा जन्म चांगला आहे. याच्यामध्ये ज्ञान आहे आपल्याला. आपल्याला ताट घ्यावं लागतं. कोणत्या हातानं जेवण करावं लागतं हे सगळं आपल्याला ज्ञान आहे. हे ज्ञान जनावराकडे नाही बरं का. काही मालकं काय करतात, कडबा उचलतात, वैरण उचलतात, त्या दावणीमध्ये नेऊन टाकतात. पण असे काही बैल जनावर आहेत का नाही, दावणीमध्ये जाऊन खाऊ नये त्यांनी, पण काही बहादर असे आहेत, दावणीमध्ये जाऊन खातात. ज्ञान आहे का त्यांना? काही ज्ञान नाही त्याच्यामध्ये. कुठलीच भूमिका नाही. हे आपल्या जवळ असणारं ज्ञान आहे. आपण पवित्र आहेत. आपण मुळात पवित्र आहेत, पण या पवित्रांना जर पवित्र व्हायचं असेल, तर त्यांनी एक काम करायचं, देवाचं नामचिंतन केल्याच्यानंतर ते पवित्र होतात. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. पवित्र कुणाला म्हणायचं माहिती? ज्याला देव आवडतो तो आजच्या कालावधीमध्ये असणारा पवित्र आहे, आणि ज्याला देव आवडत नाही तो मात्र पवित्र मात्र नाही. म्हणून पवित्रांना सुद्धा पवित्र करण्याचं जर काय असेल, तर एकच असणारं देवाचं असणारं नामचिंतन केल्याच्या नंतर माणूस असणारा पवित्र होतो. काही भूमिका सांगितलेल्या आहेत. चिंतामणिर्लोकसुखम सूरद्रुः स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरुः प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. एखाद्या वेळेस चिंतामणी लौकिक असणारा सुख देऊ शकतो. चिंतामणी बरं का. कोणता मणी? ज्याला चिंता नावाचा रोग लागलेला आहे, त्याला जर चिंतामणी सापडला तर त्याच्याजवळची सगळी चिंता असणारी काय होते, निघून जाते. चिंतामणी लौकिक असणारा सुख देऊ शकतो. कल्पवृक्ष आपल्याला सुख देत असताना स्वर्गाची प्राप्ती करून देतो. कल्पवृक्ष, त्या कल्पवृक्षाचा महिमा असा आहे, त्या वृक्षाच्या झाडाच्या खाली जर जाऊन बसला आणि त्यानं जर कल्पना केली, तर कल्पना केल्याबरोबर जसा जसा त्याला पदार्थ पाहिजे, जी जी भूमिका पाहिजे, बरोबर आहे, त्याला काहीच बरोबर, तशा स्वरूपामध्ये त्याला असणारी प्राप्ती होते. कल्पवृक्ष काय करतो? स्वर्गाची असणारी प्राप्ती करून देऊ शकतो. एवढंच नाही, सद्गुरू जर प्रसन्न झाले तर आपल्या बाबतीमध्ये कुठली सुद्धा असणारी गोष्ट जर असेल तर ती सुद्धा गोष्ट असणारी आपल्याला प्राप्त करून देतात. आणि एवढंच नाही, वैकुंठाची सुद्धा असणारी प्राप्ती जर कुणामुळं होत असेल तर सद्गुरूमुळं, गुरुमुळं असणारा आपल्याला या ठिकाणी उपदेश झाल्याच्या नंतर चांगल्या लोकाची असणारी प्राप्ती होते. आपण हरिपाठ झाल्याच्या नंतर अभंग म्हणतो, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजेयाची कांता काय भीक मागे. राजाची पत्नी कधीतरी हातामध्ये एखादं ताट घेऊन भीक मागल का? कधीच मागू शकत नाही. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे, तिच्या मनामध्ये जी इच्छा येईल, मनाची या जोगे सिद्धी पावे, तिच्या मनामध्ये आलेली इच्छा मात्र पूर्ण होणार. तसं आपण जर गुरु केला का नाही, आणि गुरु जर एकदा प्रसन्न झाले तर आपल्याला मात्र दुर्लभ मात्र गोष्ट कुठली सुद्धा नाही. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये किती असणारे आपण भाग्यवान आहेत याच्याकरता काही महात्म्य सांगितलेलं आहे. ही ग्रंथाची कथा आज आपल्याला ऐकण्याकरता मिळते, पण ही कथा मात्र देवता लोकांना सुद्धा ऐकण्याकरता मिळत नाही. ही कथा इथंच आहे बरं का. कोणी जर म्हटलं आम्हाला स्वर्गामध्ये जाऊन कथा ऐकायची, तिथं नाही बरं का, अजिबात नाही. इथंच असणारी ही कथा आहे, आणि आपण असणारे भाग्यवान आहेत. ज्या वेळेला परीक्षित राजाला शाप भेटला आणि शुकाचार्य महाराज कथा सांगण्याकरता आले, त्यावेळेला देवता मंडळीने काय केलं, अमृताचा कलश भरला, आणि अमृताचा कलश भरल्याच्या नंतर शुकाचार्य महाराजांच्या हातामध्ये देऊ लागले आणि सांगू लागले, महाराज एक काम करा, एवढा अमृताचा कलश तुम्ही राजा परीक्षितीला पिण्याकरता द्याल, कथा असणारी आम्हाला सांगण्याकरता सुरुवात करा. त्यांनी बोलण्याकरता सुरुवात केली. अरे, अमृताची बरोबरी जर तुम्ही कथेच्या स्वरूपामध्ये जर लावत असाल तर कथेची बरोबरी अमृत मात्र कधी सुद्धा करू शकत नाही. याला एक प्रमाण आहे का? कथा त्रिवेणी संगम. किती जणांचा संगम आहे? कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. त्रिवेणीचा संगम प्रयागराजला आपण जातो का नाही, तिथं सुद्धा गंगा,
यमुना आणि सरस्वती 3 नद्याचा असणारा संगम आहे. इथं सुद्धा 3 लोकाचा असणारा संगम इथं सुद्धा आहे. नंबर 1, संगम होत असताना आपण जी कथा करत आहे ही कथा कोणाची आहे? देवाची. देव. नंबर 2, आपण सगळे कोण आहेत देवाचे? आपण भक्त आहेत. देव, भक्त आणि आपलं जर जोडण्याचं काम कशामुळे असेल देवाच्या सोबत, तर फक्त नाम. देव, भक्त आणि नाम ही त्रिवेणीचा असणारा हा संगम आहे. शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, कथा अमृताची बरोबरी मात्र कोणाला सुद्धा होऊ शकत नाही. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, 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 अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मन माझे केशवा कावेने गे, मन माझे केशवा कावेने गे, मन माझे केशवा कावेने गे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. याच्यामध्ये अमृतापेक्षा सुद्धा जर गोड काय असेल, तर गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. हे देवाच्या बाबतीमध्ये कथा जी आहे का नाही आणि देवाचं नाम आहे का नाही, हे अमृतापेक्षा सुद्धा वाढ आहे. नवे नवे ते गोड आहे. ताक आंबट लागतं का गोड लागतं? आंबट. अमृत गोड लागतं का आंबट लागतं? कधी कधी माणसं बोलत असताना म्हणतात, तिथला चहा म्हणजे काय वर्णन करावा, अमृतासारखा चहा. अमृत तुल्य म्हणतात, पण कसं आहे, त्या अमृताची बरोबरी कुणाला होत नाही. अजिबात नाही, कारण आपलं प्यायलाच भेटलं नाही. पण त्याच्यामध्ये एक आहे, हे अमृताची पिण्याकरता देवता मंडळीची आणि दैत्य मंडळीची किती भांडणं झाले. म्हणजे त्यांना ते एवढं भांडण केल्याच्या नंतर ती देवता मंडळीला भगवान विष्णूच्या कृपेनं असणारं पिण्याकरता मिळालं. पण त्या अमृतापेक्षा जर महान काय असेल, तर देवाचं असणारं नाव मात्र त्या ठिकाणी वाढ आहे, नवे नवे गोड आहे. म्हणून शुकाचार्य महाराजांनी ती कथा सांगत असताना देवता मंडळीला मात्र सांगितली नाही. ती कथा राजा परीक्षितीला असणारी सांगितली. म्हणजे विचार करा, जी कथा देवांना ऐकण्याकरता मिळालेली नाही, ती कथा शिल्लेगावच्या लोकांना, रानमळा वस्तीच्या लोकांना ऐकण्याकरता मिळत आहे. मग देव मोठे का आपण मोठे? नाही नाही नाही, तसं नाही. देव मोठे आहेत, पण त्यांना मात्र त्याचा लाभ मात्र झालेला नाही. आज आपल्याला ही मात्र कथा ऐकण्याकरता मिळते. मग कथेच्या बाबतीमध्ये आपण देवापेक्षा सुद्धा आपलं पुण्य श्रेष्ठ आहे. ती कथा आज आपल्याला इथं ऐकण्याकरता मिळते. आता या ग्रंथाच्या बाबतीमध्ये
हा ग्रंथ 2 विभागामध्ये आहे, म्हणजे याचे 2 खंड आहेत. या ग्रंथामध्ये 18,000 असणारे श्लोक आहेत. राजा परीक्षितीचा उद्धार ही कथा ऐकल्याच्या नंतर असणारी झाली. ब्रह्मदेवाला असा एक संशय आणि प्रश्न असा निर्माण झाला, या ग्रंथामध्ये नेमकं आहे तरी काय? म्हणून ब्रह्मदेवानं काय केलं, एक तराजू असणार असं बांधलं. एका पारड्यामध्ये या ग्रंथाला ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये अनेक असणारे ग्रंथ मात्र ठेवून दिले. ज्या पारड्यामध्ये ग्रंथ ठेवायला सुद्धा जागा नाही, एवढे ग्रंथ ठेवले. पण ज्या पारड्यामध्ये भागवताचा असणारा ग्रंथ ठेवलेला होता, तेच पारडं मात्र जास्त भरलं. याला एक दृष्टांत देतो. मुरमुऱ्याचं पोतं तुम्ही कधी घरी आणलं का विकत? नाही का आणलं? दीपावलीला वगैरे? हां. मुरमुऱ्याच्या पोत्याचं वजन असतं जास्तीत जास्त 10 किलो बरं का. मुरमुऱ्याच्या पोत्याचं वजन असतं 10 किलो. मोठं जरी पोतं घेतलं का नाही, तर त्याचं वजन असतं फक्त 10 किलो. मोठं पोतं जरी घेतलं तरी. आता दृष्टांतामध्ये जर सांगायचं म्हटलं, तर एका पारड्यामध्ये तेवढं मुरमुऱ्याचं पोतं ठेवलं आणि दुसऱ्या एका पारड्यामध्ये 20 किलो वजनाचा एवढा असणारा मापाचा भाग ठेवला. जड कोणतं भरणार? पोतं आहे ना एका साईडला. सांग ना. त्याचं वर्णन असं आहे, जरी तेवढं मोठं पोतं जरी असलं, तर त्याचं वजन मात्र कमी आहे. एका साईडला 20 किलोचं असणारं माप आहे, म्हणजे त्याचं वजन जास्त आहे. ग्रंथ 2 खंडामध्ये जरी असला, दिसण्याकरता लहान दिसतो, पण सगळ्या ग्रंथाचं सार जर कशामध्ये आलं असेल, तर या श्रीमद भागवत कथेमध्ये असणारं सार आलेलं आहे. ही कथा आपण ऐकतो, ही कथा आपण वाचन करतो, पण मोठमोठ्या लोकांच्या बाबतीमध्ये जरी वर्णन करायचं म्हटलं, तर ते तर ऐकतातच ऐकतात. पण ज्यांचं 3 लोकामध्ये गमन आहे, असे नारद मुनींनी सुद्धा या श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलं, ही कथा सुद्धा असणारी सांगितली. याचं सुद्धा वर्णन या ग्रंथामध्ये असणार आहे. नारद मुनी 3 लोकामध्ये फिरतात, पण त्यांच्या मुखामध्ये मात्र एकच नाव असतं. कोणतं? नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की, महामुनी शुकाचार्य महाराज की जय. जय श्री राधे श्याम. 3 लोकांमध्ये फिरणारे नारद मुनी, त्यांनी सुद्धा ही श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा ऐकली. प्रश्न निर्माण असा होतो, सूत महर्षींना शौनकांनी प्रश्न विचारला, नारद मुनीला कथा ऐकण्याची काय गरज पडली? त्याचं कारण एक आहे, किती जरी श्रीमंत माणूस असला, प्रॉपर्टी भरपूर जरी असली, तरी सुद्धा एखाद्या वेळेस त्याचं काम गरिबाकडे मात्र पडतं. त्यांना असं गर्वात कधी यायचं नाही बरं का. कुणाकडे सुद्धा असणारं काम मात्र त्याचं पडू शकतं. एक दिवस नारद मुनी बद्रीनारायण क्षेत्रामध्ये असणारे गेले. आपले 4 धाम आहेत का नाही, त्याच्यामध्ये असणार एक धाम. आणि त्या बद्री केदारच्या ठिकाणी असणारी मात्र त्या ठिकाणी उष्णता मात्र जास्त होते. बरोबर ना नाना? तुम्ही तसं कसं म्हणला? तिथं मात्र उष्णता नसते, तिथं वातावरण कसं असतं? थंडीचं.
आणि ज्याला खासच तपश्चर्या करायची का नाही, त्यानं तपश्चर्या करण्याकरता कुठं जायचं माहिती आहे? हिमालय असेल, बद्रीनारायण असेल, त्या केदारेश्वर असणाऱ्या भगवंताच्या ठिकाणी जायचं आणि तपश्चर्या करायची. नारद मुनी तिथं तपश्चर्या करण्याकरता गेले, पण तिथं 14 जणाची असणारी त्यांना भेट झाली. कोण 14 जण? ब्रह्मदेवाचे असणारे 4 असणारे मानसपुत्र, त्यांचे नाव आहेत सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. हे ब्रह्मदेवाचे असणारे 4 असणारे मानसपुत्र. यांचं वर्णन जर करायचं म्हटलं ना, ही सगळी सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर जर जन्म कुणाचा झाला असेल, तर अगोदर सनकादिकाचा जन्म झालेला आहे. त्यांचं वय जर एखाद्या वेळेस जर आज जर सांगायचं म्हटलं, तर जन्म झाल्याच्या नंतर त्यांचं वय सांगितलं जातं 5 वर्षाचं. आतापर्यंत किती वेळेला सृष्टीचा नायनाट झाला असेल, किती लोक मरण पावले असतील, पण आज सुद्धा जर त्यांचं वय जर सांगायचं म्हटलं, तर त्यांचं वय आहे फक्त 5च वर्षाचं. वयामध्ये कधी सुद्धा त्यांनी वाढ मात्र होऊ दिली नाही. आपल्यापैकी नव्हे, आता पृथ्वी तलावरच्या कुठल्या जरी माणसानं असं ठरवायचं म्हटलं, की मला माझ्या वयामध्ये वाढ होऊ द्यायची नाही, असं घडल का? असं घडणारच नाही. प्रत्येक जणाचं वय मात्र वाढत असताना विचारून वाढत नाही, बरोबर मनानं असताना ऑटोमॅटिक स्वरूपामध्ये वय वाढतं. आता काही लोक वाढणाऱ्या वयाला कमी करण्याचा प्रयत्न करतात. कसे माहिती? मिशाला काळं लावायचं, डोक्याला काळं लावायचं, भरपूर भरपूर असणारा असा कमतरतेचा भाग करतात, पण मधून उगवणारे पांढरेच उगवतात. म्हणजे वय मात्र त्या ठिकाणी काय होतं, झाकण्याचा भरपूर प्रयत्न करतात, पण ते मात्र झाकत नाही. वय मात्र वाढत वाढत जातं. काही जणांनी वय झाकण्याचा प्रयत्न केला, काही जणांचे 50 वर्ष निघून गेले, त्यांना आणखी पत्ता लागला नाही, कसे 50 वर्ष निघून गेले. आता त्यांनी जर आरशामध्ये आपला चेहरा जर बघितला, तर आपला सुद्धा काही जणांना चेहरा बघू वाटत नाही. आता कशा करता, अरे काय आपला अगोदर चेहरा होता, काय गाल होते, काय नाक होतं, आता तसा चेहरा मात्र राहिला नाही, अजिबात नाही. महाराज या सनकादिकाचं एक वर्णन केलेलं आहे. त्यांनी वयामध्ये मात्र कधी सुद्धा वाढ होऊ दिली नाही. कशाचा प्रभाव आहे माहिती? सारखं जर त्यांनी शरणांगती जर कोणाची केली असेल, तर हरीची शरणांगती केली. हरीची शरणांगती केल्यामुळं त्यांचं वय मात्र कधी सुद्धा वाढलं नाही. 5 वर्षाच्या लेकराचं वर्णन काय करावं? काय त्याचे गाल असतात, ओठ असतात, नाक, डोळे वगैरे, शरीर प्रकृती एकदम छान 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 असं दिसतं बरं का. मग ते कुणाचंही लेकरू असो बरं का, त्या लेकराला असं उचला वाटतं आणि त्याचे 5 वर्षाचं लेकरू कुणाचंही असू द्या, त्याची ओळख जरी नसली त्याला जवळ बोलवून घेणार, रुपया 2 रुपये त्याला देणार, त्याला विचारणार. म्हणजे कशा करता माहिती? इतकं सुंदर दिसतं. अहो त्या आपल्या लेकराचं सोडून द्या, कुत्र्याचं पिल्लू जरी असलं तरी त्याला कोणी मारतं का असं दगडानं? मोठं झाल्या दगड हाणते त्याला, पण बारक्या पिल्लेला अजिबात नाही. त्याला दूध भाकरी वगैरे टाकून. मांजरीचं पिल्लू तसंच. दुसरे पिल्ले सोडून द्या, गाढवाचं जरी असलं तरी लहानपणी सुंदरच दिसतं. सनकादिकांनी लहान स्वरूपामध्ये 5 वर्षाचं वय असल्याच्या नंतर इतके सुंदर, इतके सुंदर, आणि त्यांचं वर्णन केलंय. वयामध्ये मात्र त्यांनी असणारी वाढ होऊ दिली नाही. कशाच्या जोरावर? फक्त देवाचं नामचिंतन. आणि कोणतं नामचिंतन केलं ते ऐका. हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणं हरी शरणं हरी शरणं हरी शरणम, हरी शरणम,
हरी शरणम हरी शरणम सनकादिकांनी कशी शरणागती केली आहे का? देव जर दिसला ना, मंदिरात जर कुठे गेले तर घालीन लोटांगण वंदिन चरण. असा देव दिसला ना, देव दिसल्याच्या नंतर सगळं शरीर आपलं असं टाकून द्यायचं. त्याला दृष्टांत दिलेला आहे. झाडाला जर आपण कापण्याकरता एका साईडनं जर सुरुवात केली ना आणि त्याच्या मुळा वगैरे सगळ्या कट केलं तर झाड असं खाली पडत असताना विचार करत नाही बरं का, सगळं शरीर असताना असं टाकून देतं. तसं देवाकडे जर आपण जर गेलो ना, जसं झाड पडतं का नाही खाली पृथ्वी तलावर, तसं आपलं शरीर देवाकडे पडत असताना असं धाडकून पडलं पाहिजे. असं पडतं का आपलं? हळूच. कोणी तर असं करतं देवाला मोटरसायकलवर बसल्याच्या नंतर बरं का, तितक्या तिथं मुंडी ही करायची. देवाच्या बाबतीमध्ये दर्शन घेत असताना देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. देवाच्या ठिकाणी दर्शन घेत असताना स्वतःचं शरीर असं लोटांगण असणार घालायचं. आता तुमच्या इकडे ते नवस असतो का नाही मला माहिती नाही, दंडवट असतो का तुमच्या इकडे? असतो म्हणजे आहे तुमच्या इकडे. दंडवट बोलायचा, मग एक महिला ती रेषा ओढण्याकरता पुढे असते, मग ती जागा बघून रेषा ओढते बरं का. जागा बघून, जागा जिथं साप आहे तिथं रेष ओढायची. चलो द्या दंडवत. मग दंडवत याचा शब्द असा आहे, दंडवत, दंडवत आचार्य. सगळं आपलं जे शरीर आहे का नाही, मग तिथं मग दगड आहे, माती आहे, चिखल आहे, याचा काही विचार न करणे, अशा ठिकाणी असणारा लोटांगण दंडवत असणारा तो घ्यायचा. तो देवाला असणारा समर्पित होतो. पण काही मंडळी काय करतात, कपडे जर अंगावर चांगले जर घातले तर देवाचं दर्शन घेत असताना एकदम चांगल्या स्वरूपामध्ये थोडंसं असं असं कपडा भरू देतात का? अजिबात नाही. आणि देवाचं दर्शन घेत असताना लोटांगण घालत असताना कधीही सांगतो, कपडे चांगले असावे पण कपड्याचा विचार न करता लोटांगण घालायचं. सनकादिकांनी देवाच्या बाबतीमध्ये सारखी शरणागती केलेली आहे, म्हणून वयाच्या बाबतीमध्ये वाढ मात्र कधी सुद्धा झाली नाही. कोण सनकादिक आहेत हे सनकादिक साधारण समजू नका बरं का. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना वैकुंठ धामाला जायचं होतं, देवाला बोलवायचं होतं, देवाकडे असताना आमंत्रण द्यायचं होतं की तुम्ही जा, माझा देवाला असणारा निरोप सांगा. त्यावेळेला सनकादिकाकडे असणारा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी निरोप दिलेला आहे. तुम्ही सनकादिक संत हो, तुम्ही सनकादिक संत. तुम्ही सनकादिक संत. तुम्ही सनकादिक संत. तुम्ही सनकादिक संत हो, तुम्ही मनविता विता कृपावन मना मना मनविता कृपावन.
एवढे असणारे महान असणारे सनकादिक आणि या सनकादिकाची भेट नारद मुनीला झाली. सनकादिकांनी नारदजीला प्रश्न विचारला, नारदजी, अहो एवढ्या घाईनं तुम्ही कुठं निघालात? तुमचा चेहरा उदास आहे. जसं एखाद्या माणसाजवळचा असणारा धनाचा असणारा हंडा चोरटे मंडळींनी चोरून न्यावा, तशी तुमची अवस्था झाली. याचं कारण काय आहे? त्यावेळेला त्या नारद मुनींनी बोलण्याकरता सुरुवात केली. माझा चेहरा उदास का आहे, खिन्न का आहे, याचं कारण सांगण्याकरता सुरुवात केली. नारद मुनी सांगतात, मी 3 लोकामध्ये फिरतो. स्वर्ग लोकामध्ये गेलो आणि स्वर्ग लोकातल्या असणाऱ्या देवता मंडळीला प्रश्न विचारला, सांगा स्वर्ग श्रेष्ठ आहे, पृथ्वीतल श्रेष्ठ आहे का पाताळ श्रेष्ठ आहे? स्वर्ग लोकातल्या असणाऱ्या देवता मंडळींनी बोलण्याकरता सांगितलं, खरं सांगू नारदजी, आम्हाला सुद्धा असं वाटतं की आमचा जन्म होत असताना कुठं व्हावा माहिती? आमचा जन्म पृथ्वी तलामध्ये असणारा व्हावा का? तर पृथ्वी तल असणारं हे पावन आहे. याच्याकरता एक प्रमाण आहे का? स्वर्गीचे अमार इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमार इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्ग लोकामध्ये कुणी जर म्हटलं ना मला हरिपाठ म्हणायचं आहे, स्वर्ग लोकात हरिपाठ नाही बरं का. कुणी जर म्हटलं मला टाळ मृदंग विणा वगैरे वाजून असणारं भजन करायचं आहे, माईक बंद कर, माईक बंद कर, चालू आहे. तर तिथं हे हरिपाठ भजन कीर्तन वगैरे काही नाही, तिथं काही नाही. तिथं जायचं नको, निवांत बसायचं. कुणी जर म्हटलं मला सकाळी नाश्त्याला पोहे खायचे, पोहे नाहीत बरं का तिथं. कुणी जर म्हटलं मला आता चपाती खाऊन खाऊन जरा थोडा कटाळा झाला, जरा ज्वारीची भाकर, ते पण नाही तिथं. हे असल्या गोष्टी स्वर्ग लोकामध्ये नाही. तिथं काय आहे सांगू? किती जरी अति भूक लागली तर भूक लागलेल्या माणसाला सुद्धा अमृतच, कुणाला तहान जरी लागली तरी अमृतच. आणि तिथं एवढंच आहे, इथं जे पुण्य केलेलं आहे तिथं तसं पद मिळणार आणि उगं जाऊन बसायचं असं. माझ्याकडे बघा बरं का, काम नाही धंदा नाही काही नाही, उगेची बैसावे मौन्य रूप. मौन्य रूप म्हणजे निवांत बसायचं नाही, काम नाही धंदा नाही, काही नाही काही नाही. काम शरीराला असावं, माणसाची शरीर प्रकृती चांगली राहते. मग उगेची बैसावे मौन्य रूप. नारद मुनीला सांगितलं, आम्हाला असं वाटतं पृथ्वी तलावर यावं. बरं इथं एवढा आनंद आहे का नाही? इथं मारामारी इथंच, इथं बरं का, मारामारी इथंच, बांध टोकरा टोकरी तिथं नाही बरं काय. हा, हे कांदे बटाटे वगैरे असताना जो काही आनंद भाग आहे, सगळं 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 इथं तिथं काही नाही असणार. म्हणजे स्वर्ग लोकातले असणारे जे देवता मंडळी त्यांची सुद्धा इच्छा आहे जन्म कुठं व्हावा? इथं. नारद मुनी गेले, छान, आपण काय करावं आता? पाताळ लोकामध्ये जावं. पाताळ लोकामध्ये गेले आणि तिथले असणाऱ्या दैत्य मंडळीला प्रश्न विचारला, सांगा तुमच्यापेक्षा जास्त पवित्र असणारा भाग कुठला आहे? त्यांनी सांगितलं, आमच्यापेक्षा सुद्धा पवित्र जर काय असेल तर मृत्यू लोक पवित्र आहे. नारद मुनीला आनंद वाटला, वा, मग आता मी काय करणार? या पृथ्वी तलावर असणारे जाणार. नारद मुनीनं पाताळ सोडलं, स्वर्गलोक असणारा सोडला ना आले कुठं? पृथ्वी तलावर. बरं, त्यांना आवडलं हे पृथ्वी तल, आपल्याला आवडतं का? काही लोक म्हणतात काय करावं, स्वर्गातच जाऊ वाटायले. म्हणजे इथल्याला हे आवडत नाही बरं का, ह्यांना असं वाटतं स्वर्गातच निघून जावं. अरे तिथले लोक इथं यायचा प्रयत्न करतात आणि इथले म्हणतात नाही इथं नाही, आता तिकडं जायचं आपल्याला. आता पहा, नारद मुनी इथं आले आणि आल्याच्या नंतर त्यांनी फिरण्याकरता सुरुवात केली. जसं सांगितलं होतं का नाही तसं मात्र त्यांच्या दृष्टीला मात्र वातावरण पडलं नाही. नारद मुनी पृथ्वी तलावर आले आणि आल्याच्या नंतर त्यांनी फिरण्याकरता सुरुवात केली. सुंदर स्वरूपामध्ये सूत महर्षी सांगतात, नारद मुनीला कसं दृश्य दिसलं ते ऐका. न योगी नैव सिद्धो वा, न ज्ञानी सत्क्रियो नरह,
कली दावा नले नाद्य साधनम भस्मसात गतम. कलियुगामध्ये नारद मुनी पृथ्वी तलावर आले, पण जसं सांगितलं होतं तसं मात्र इतर त्यांना काही दिसलं नाही. इथं ज्ञानी कोणी नाही, नाही इथं कोणी योगी मात्र कोणी नाही. कली दावा नले नाद्य साधनम भस्मसात. इथं मात्र काही सुद्धा असणार राहिलं नाही. कलियुगामुळं कलियुगामुळे आणि झाले सत्याचे वाटोळे. नारद मुनीनं फिरण्याकरता सुरुवात केली. फिरत असताना कुठं कुठं गेले आहेत, अयोध्या, गया, काशी, रामेश्वर प्रत्येक ठिकाणी गेले. पण प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर मनाला मात्र समाधान मात्र वाटलं नाही. आपण चारधाम यात्रेला जातो, आपण आनंदामध्ये दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो, पण जिथं जिथं तीर्थक्षेत्रावरचे लोक राहतात का नाही, त्यांना मात्र त्या देवतेशी घेणं देणं काही नाही. तुम्हाला चप्पल सोडू देणार नाहीत, बूट सोडू देणार नाहीत. बेलफूल घ्या, हे एवढ्याचं घ्या, तेवढ्याचं घ्या, पैसाच टाका. पालीचं जरी दर्शन घ्यायचं तरी पैसाच टाका. कशाचं? ज्यांनी चारधाम यात्रा केली त्यांना विचारा. सोन्याची पाल आहे, त्या पालीचं जरी दर्शन घ्यायचं तरी पैसे टाका अगोदर. विचार करण्याची भूमिका आहे बरं का. म्हणजे तिथल्या लोकाला मात्र त्या देवतेशी काही घेणं देणं नाही, फक्त पैसा, फक्त पैसा, दुसरं तिसरं काही नाही. ऐका, पंढरपूरला आपण जातो, पण पंढरपुरामध्ये काही लोक असे राहणार आहेत, त्यांना जर विचारलं तुम्ही दररोज दर्शनला जातो का हो, ते म्हणतात नाही बरं का, कधी 5-4 वर्ष झाला असेल दर्शन घेतलं, आता काही नाही बरं का सध्यामध्ये. म्हणजे तिथले लोक सुद्धा त्या देवतेचं दर्शन घेत नाहीत. म्हणजे जिथं तीर्थक्षेत्र आहे तिथल्या बाबतीमध्ये सुद्धा तिथल्या लोकांनी मात्र ते तीर्थक्षेत्र असणारं व्यवस्थितरित्या असणारं ठेवलेलं नाही. मग गया असेल, पुष्कर असेल, वेगवेगळे असणारे ठिकाणं नारद मुनीने फिरण्याकरता सुरुवात केली. फिरत असताना घरोघर त्यांनी जाण्याकरता प्रयत्न सुरुवात केली. आता थोडंसं लक्ष देऊन ऐका बरं का, माफी मागून बोलतो. नारद मुनीनं असं घरोघर जाण्याकरता सुरुवात केली. काही गोष्टी दिसल्या त्यांच्या दृष्टीस. कोणती? घराघरामध्ये पती आणि पत्नीचे भांडणं आहेत, हे त्यांच्या दृष्टीला दिसलं बरं का. असं घर नाही की तिथं भांडणं नाहीत. आता मी भरपूर ठिकाणी जाऊन वर्णन करतो मालकाचं, कशाला महाराज त्यांचं नाव घ्यायला, तुम्हाला म्हणून त्यांचं हे रूप माहिती आहे, मी म्हणूनच नांदले. घरोघर हेच आहेत बरं का भांडणं. हा बरं, प्रत्येक जणाच्या घरी तेच आहे, दुसरं काहीच नाही. नारद मुनी घरोघर जाऊन सुद्धा पाहण्याकरता सुरुवात केली. पती पत्नीचे भांडणं बोलण्याकरता सुरुवात केली. पती पत्नीचं कुटुंब आहे, पण जो पती परमेश्वर आहे, सल्ला जर घ्यायचा म्हटला तर नारद मुनीनं बोलण्याकरता सुरुवात केली. सल्ला जर घ्यायचा म्हटला तर तो सल्ला आई वडिलाचा घेत नाही, मोठ्या भावाचा सल्ला घेत नाही. तो सल्ला कोणाचा घेतो माहिती? शेतात बोर जरी घ्यायचा म्हटला, विहीर जरी खोदायची म्हटलं तर अगोदर मेहुण्याला आणि सासऱ्याला फोन लावतो, हॅलो, विहीर खोदायचा विचार चाललाय, बोर घ्यायचा कसं करू? मग तिकून जर आदेश आला करा सुरुवात, तर हे बोरला सुरू करतं बरं का, नाहीतर अजिबात नाही. म्हणजे घराघरामध्ये ऐकण्याकरता जर सल्ला कोणाचा असेल तर तिकडले ऐकतात, पण इकडं मात्र अजिबात नाही. नारद मुनीनं बोलण्याकरता सुरुवात केली. घरोघर फिरत असताना कन्येचा सुद्धा विक्रय चालू आहे. कोणता कन्येचा विक्रय सांगू? आताच्या कालावधीमध्ये काही मंडळींनी कन्या विकण्याकरता सुरुवात केलेली आहे. कशी? सगळे पैसे तुम्ही द्या बरं का, आता आमच्याकडे रुपया नाही. तरी काही लोक म्हणतात तुम्ही काहीच करू नका, सगळंच आमच्याकडं. म्हणजे कन्या विक्रय सुद्धा चालू आहे. नारद मुनीनं असं फिरण्याकरता सुरुवात केली आणि घराच्या बाबतीमध्ये हा दोष असणारा नारद मुनीनं पाहिला. पण ज्याला कन्या आहे का नाही त्याच्याकरता चांगलं एक वाक्य ऐका. हुंडा द्या अथवा न द्या तो भाग वेगळा आहे, पण बापानं मुलीचं लग्न करत असताना, कन्यादान मात्र करत असताना विवाह आपण असताना लावून द्यायचा. सालंकृत कन्यादान. सालंकृत कन्यादान म्हणजे कन्येचा विवाह कसा लावून द्यायचा माहिती? जशी आपली इच्छा असेल तशा स्वरूपामध्ये, आपली जशी परिस्थिती आहे ना तशा स्वरूपामध्ये विवाह लावून द्यायचा. पण तिकडल्या मंडळी कोण अजिबात 1 रुपया घ्यायचं नाही. त्यांना एवढंच बोलायचं, जशी माझी ऐपत असेल ना तशा स्वरूपामध्ये मी लग्न लावून मात्र देणार, फक्त तुम्ही मात्र स्वीकार मात्र करा. मग मला स्वयंपाक जसा जमेल, मंडप जसा जमेल तशा स्वरूपामध्ये. पण लग्न विवाह होत असताना
अन्नदान त्या वडिलांनी करावं, सालंकृत, आणि जेवढे काही आपल्याला पसारा वगैरे देता येतो, भांडे वासनं देता येतं, तेवढ्या स्वरूपामध्ये द्यायचं. असं जर एखाद्या बापानं आपल्या मुलीचा विवाह जर करून जर दिला ना, तर त्या बापाकरता पुण्य सांगितलेलं आहे पृथ्वी दानाच्या समान. आता विचार करा, ज्यांना ज्यांना कन्या आहेत आणि त्या बापानं आपल्या कन्येचा विवाह लावून दिला, चांगल्या स्वरूपामध्ये त्याला पृथ्वी दान केल्याचं असणारं पुण्य मिळतं. म्हणून नारद मुनीनं बोलण्याकरता सुरुवात केली. मी अनेक घराच्या ठिकाणी गेलो, पण मला काही दोष दिसला. फिरत फिरत नारद मुनी यमुनेच्या काठावर गेले. पण काठावर गेल्याच्या नंतर तिथे एक दृश्य त्यांच्या डोळ्यास दिसलं. एक असणारी तरुण असणारी एक महिला आणि तिच्या मांडीवर असणारे दोन असणारे पुरुष वयोवृद्ध असणाऱ्या अवस्थेमध्ये. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. दोघ जण असणारे वयोवृद्ध आहेत. त्यांच्या आईचं नाव आहे भक्ती. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान आणि वैराग्याला जर बोलवायचं असेल तर पुढे भक्तीने धरिले हाती. ज्ञानाला बोलवण्याची गरज पडत नाही, वैराग्याला बोलवण्याची गरज पडत नाही. अगोदर हात जर कुणाचा धरायचा असेल आपल्याला आणि भक्ती जर कुणाची करायची असेल तर कुणाची अगोदर? अगोदर भक्तीची. बोला. पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य येती. स्थिर केली अचपळ होती. मनवोनी आलो या देशा. भक्ती असणारी तरुण आहे, आई तरुण आहे आणि मुलं मात्र वयोवृद्ध झालेले आहेत. असं कधी घडतं का? आई वयोवृद्ध असते आणि मुलं मात्र तरुण असतात. याचा भाग असा सांगितलेला आहे, आज ज्ञान कुणाला आवडत नाही, आज वैराग्य मात्र कुणाला आवडत नाही. ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याकरता कथा कीर्तनामध्ये जर सुरुवात जर झाली ना, तर बसलेले माणसं कसे करतात ते पहा माझ्याकडं. ज्ञान सांगायला चालू केल्यानंतर बरं का, आणि कीर्तनकारांना कथाकारांना नंदच्या सासू सासऱ्याच्या गप्पा मारायला चालू करायचे, टाव करून लोक बघतात नुसते. म्हणजे ज्ञान मात्र कुणाला जमत नाही. बरं, वैराग्याच्या गोष्टी अजिबात जमत नाहीत कुणाला. कथा कीर्तनामध्ये ज्ञान आणि वैराग्य बाबत मात्र कुणाला आवडत नाही. आता पहा, भक्ती, भक्तीचे असणारे दोन मुलं, एक ज्ञान आणि वैराग्य. नारद मुनी तिथं गेले. नारद मुनीचं दर्शन भक्तीनं घेतलं. प्रश्न विचारला, नारदजी, साधूच्या दर्शनानं साधूचे संगती तरुणोपाय. ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वणी आत्मतत्वे. तुमचं दर्शन झालं ना, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. नारदजी, तुमचं दर्शन झालं, पण माझा एक प्रश्न आहे. हे माझे दोन असणारे मुलं आहेत. मला हवा घालण्याकरता, या ठिकाणी समजावण्याकरता असंख्य असणाऱ्या महिला आहेत. मला दुःख याच्याकरता आहे. मी मात्र तरुण आहे, पण माझे मुलं मात्र या ठिकाणी वयोवृद्ध झालेत. याचं कारण सांगा. त्यावेळेस नारद मुनीनं बोलण्याकरता सुरुवात केली, भक्ती, आता हे जे तुझे दोन मुलं आहेत ना, हे कलियुगामध्ये असणारे आहेत. आणि कलियुगामध्ये लोकांना मात्र एखाद्या वेळेस भक्ती आवडते, पण ज्ञान आणि वैराग्य मात्र आवडत नाही. कलियुगाचं वातावरण मात्र फार विशेष स्वरूपामध्ये चांगलं मात्र नाही बरं का, फार असणार वाईट आहे. याच्याकरता एक प्रमाण ऐका. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. असत्यासी रिझले जन, असत्यासी रिझले जन.
पापा देती अनुमोदन, पापा देती अनुमोदन, पापा देती अनुमोदन, पापा देती अनुमोदन. करती हेळन संताचे, हेळन संतांचे, करती हेळन संताचे. हेळन संतांचे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. नारद मुनी भक्तीला सांगतात, भक्ती या कलियुगामध्ये तुझ्या मुलांचा कोणी स्वीकार मात्र करणारा नाही. ज्ञान आणि वैराग्य होय नारदजी, पण का यांचा स्वीकार करत नाही? त्याची काही कारण सांगितली. हे कलियुग आहे, इथं खरं मात्र कोणाला आवडत नाही. खोटं बोललं का नाही लोकाला मात्र आवडतं, खरं मात्र कोणाला जमत नाही. त्यावेळेस नारद मुनीनं भक्तीला सांगण्याकरता सुरुवात केली. भक्ती, तू आज या ठिकाणी आनंदामध्ये आहेस, नव तरुणी असणारी झालेली आहेस, पण माझा काही प्रश्न आहे. तुझा नेमका जन्म कुठं झाला ते सांग ना. त्यावेळेस त्या भक्तीनं बोलण्याकरता सुरुवात केली. उत्पन्ना द्रविडे साहम, वृद्धिम कर्नाटके गताः, क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. आपल्या हृदयामध्ये जी भक्ती आहे का नाही, या भक्तीचा जन्म जर कुठं झाला असेल तर उत्पन्ना द्रविडे साहम, द्रविड देशामध्ये भक्तीचा जन्म झाला. वृद्धिम कर्नाटके गताहा, लहानाची मोठी जर कुठं झाली असेल तर कर्नाटक असणाऱ्या राज्यामध्ये असणारी लहानाची मोठी झाली. क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे किंवा क्वचित क्वचिन महाराष्ट्रे. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत बरं का, आणि महाराष्ट्रामध्ये असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्याच ठिकाणी भक्ती आहे असं मात्र समजू नका बरं का. सगळ्याच ठिकाणी भक्ती आहे असं नाही. क्वचित क्वचिन महाराष्ट्र, कुठं कुठं भक्ती आहे. आणखी सुद्धा काही असे गाव आहेत आणखी तिथं टाळ वाजत नाही ना मृदंग वाजत नाही, म्हणजे कुठं कुठं असणारी ही भक्ती आहे. गुर्जरे जीर्णताम गता, जर ही वयोवृद्ध जर कुठं झाली असेल तर गुजरात असणाऱ्या राज्यामध्ये असणारी जीर्णताम झाली. ती भक्ती सांगते, मी एकदा वयोवृद्ध झाल्याच्या नंतर माझ्या मुलांना घेऊन असं चलण्याकरता असणारी सुरुवात केली आणि मी वृंदावनाच्या परिसरामध्ये आली. तिथं आल्याच्या नंतर श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये गोकुळाच्या प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त कृष्णावर जर प्रेम जर कोण केलं असेल तर गोपिकांनी प्रेम केलं, गोकुळवासी लोकांनी असणारं प्रेम केलं. तिथं ज्ञानाचा जास्त स्वीकार केला नाही, वैराग्याचा सुद्धा स्वीकार केला नाही. कृष्णावर मात्र सगळ्या जणांनी असणारी भक्ती केली आणि भक्ती केल्यामुळे तिथल्या लोकांना भक्ती मात्र जास्त आवडते. म्हणून वयोवृद्ध झालेली भक्ती त्या ठिकाणी तरुण झाली आणि ती भक्ती सुद्धा आनंदानं तिथं असणारी नाचू लागली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव,
आज सुद्धा आपण वृंदावनामध्ये गोकुळामध्ये जर गेलात ना आपण, सगळेजण असताना तिथं भजन करतात बरं का. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. तिथं सगळ्या जणांना जर आवडत काय असेल तर फक्त भक्ती. त्यावेळेस ती भक्ती रडू लागली, नारदजी काही करा, काही प्रयत्न करा, पण माझ्या 2 मुलांना असणारा उठवण्याचा, जागृत आणण्याचा असणारा प्रयत्न करण्याकरता सुरुवात करा. नारद मुनीनं काय केलं? एखाद्या माणसाला जर झोपेतून उठवायचं असेल तर काय करावं लागतं अगोदर माहिती का? त्याचं नाव घ्यावं लागतं. अरे ज्ञाना उठ. थोडासा असणारा जागृत अवस्थेमध्ये आला. अरे वैराग्या उठ. थोडासा जागृत अवस्थेमध्ये आला. पण असं उठण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर शक्ती क्षीण झालेली होती. परत असणारा असा खाली झोपला. बरं कसं आहे, जो गाढ झोपीमध्ये आहे त्याला हाका मारून हाका मारून हाका मारून उठवता येतं बरं का. पण जो नाटक करून झोपला का नाही त्याला मात्र कधी उठवता येत नाही, कधीच उठवता येत नाही बरं का. काही सासा सुद्धा सुनाला हाक मारतात, सुनबाई उठ. आणि काही सुना सुद्धा सासाला हाक मारतात. तसेच कशा करता माहिती का, हे नाटक करून झोपलेल्या माणसाला कधीच उठवता येत नाही. बरं त्या झोपीच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर माणसं एवढे काही सुंदर स्वरूपामध्ये झोपतात का नाही, काय त्यांचं वर्णन करावं. काही रात्रीच्याला झोपतात, माझ्याकडे बघा, डोळे झाकलेले पण तोंड असं पसरलेलं बरं का. असं काही 2-4 मच्छर पिच्छर म्हशी जाऊन फिरून बाहेर येतात. हे असे इकून असे लाळ वगैरे गेलेले असे बस. काही जण तर 50% डोळे उघडे काही झाकलेले. चोरट्याला सुद्धा कळत नाही जाग आहे का झोपलेला आहे. काही असे झोपतात रात्रभर, किती पांघरून घाला असेच. काही जण डोकं जागेवर ठेवणार, रात्रभर गोल फिरणार. काही इथं झोपणार आणि सकाळी तिकडे निघणार. झोपेचे भाग आहेत महाराज. ज्ञान आणि वैराग्य त्यांना जागृत अवस्थेमध्ये आणत असताना त्यांचे नाव घेण्याकरता सुरुवात केली, पण ते उठले नाहीत. शक्ती क्षीण झालेली होती. शेवटी त्यांनी गीतेचा पाठ करण्याकरता सुरुवात केली, वेदाचं पठन केलं, अध्ययन करण्याकरता सुरुवात केली, पण अजिबात नाही. शेवटी नारद मुनीने काय केला, घंटा घेतला, घंटानाद केला, तरी सुद्धा उठले नाही. शेवटी नारद मुनीने शपथ घेतली, भक्ती काळजी करू नको, तुझ्या मुलांना मी उठवणार म्हणजे उठवणार. शपथ घेतली आणि नारद मुनी निघाले. निघत असताना एक आकाशवाणीच्या बाबतीमध्ये एक आकाशवाणी झाली. नारद मुनी एक काम करा, जर या दोघांना उठवायचं असेल तर एक सत्कर्म तुम्हाला करावं लागेल, तरच हे दोघ जण असताना उठतील. आता सत्कर्म शब्दाचा अर्थ काय होतो माहिती? चांगलं असणारं कर्म करणे, सत्यानं वागणे, यालाच म्हणायचं असणारं सत्कर्म. किंवा द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च ते तू कर्म विसूचकाहा. जे मंडळी स्वाध्याय करतात का नाही, तर स्वाध्याय करणारी मंडळी म्हणजे सत्कर्म. जे मंडळी स्वाध्याय करतात का नाही ते सत्कर्म म्हणायचं. तुम्हाला कसं काय सत्कर्म? कीर्तनकाराचं सत्कर्म होत नाही. कसं होत नाही माहिती का? कीर्तनकार अगोदर हॅलो म्हणतो, दक्षिणेचं बोला अगोदर. लक्ष करा बरं, अगोदर काय म्हणतो? दक्षिणेचं बोला, वातावरण कसं आहे काय नाही, किती दक्षिणा देणार. पण स्वाध्याय करणारी मंडळी काय करते माहिती? 5 दिवस 4 दिवस 8 दिवस 10 दिवस, किती दिवसाचा असू द्या सत्कर्माचा भाग, 1 रुपया घेणार नाही. एक आपलं घरदाराचा त्याग करायचा, आणि त्याग करून आपल्याला जेवढं खाण्याकरता लागतं का नाही, हे सगळी शिदोरी सोबत घेऊन जायची. कुणाचं सुद्धा काही, कुणाला उपदेश जरी करायचा म्हटलं त्यांच्या घरी जाऊन उपदेश करायचा, पण त्याच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नाही. याला म्हणायचं सत्कर्म. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. ओ तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. तुका म्हणे
घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. कोणतं सत्कर्म? इथं आज कथेचं आयोजन केलं आणि तुम्ही सगळेजण या कथेला सहकार्य करतात, यालाच म्हणायचं सत्कर्म. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. नारद मुनी, तुम्हाला एक सत्कर्म करावं लागेल. मग त्यांनी अनेक लोकांना विचारण्याकरता सुरुवात केली. पुसा वेसे हेची वाटे, जे जे भेटी तयासी, देव कृपा करील मज. अनेक लोकांना प्रश्न विचारला, पण कोणी सुद्धा उत्तर मात्र सांगितलं नाही. शेवटी बद्रीनारायण क्षेत्रामध्ये गेली आणि सनकादिकांची भेट झाली, आणि भेट झाल्याच्या नंतर सनकादिकांनी उपदेश केला. नारद मुनी, स्वाध्याय असणारा जो यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे का नाही, तुम्हाला जर स्वाध्याय करायचा असेल, सत्कर्म करायचा असेल, तर सत्कर्म शब्दाचा अर्थ होतो, शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला जी भागवताची कथा सांगितली त्यालाच म्हणतात सत्कर्म. तुम्ही एक काम करा, हरिद्वारच्या ठिकाणी असणारा हा ग्रंथ असणारा लावण्याकरता सुरुवात करा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्यांना तिथं बोलवण्याकरता सुरुवात करा. ती जर आले आणि त्यांनी जर श्रीमद भागवत महापुराणाची कथा जर ऐकली, तर कथा ऐकल्याच्या नंतर त्यांचा मात्र उद्धार होईल. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, हरिद्वारच्या ठिकाणी आनंद नावाचा घाट आहे, तिथं कथा श्रवण करण्याकरता गेले. सनकादिक तिथं आले, नारद मुनी आले, सुंदर स्वरूपामध्ये कथा झाली, आणि आनंदाच्या स्वरूपामध्ये भक्ती आणि तिचे असणारे दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य आनंदामध्ये असणारे नाचू लागले. नाचत असताना उद्धव असेल, प्रल्हाद असेल, इंद्र असेल, साक्षात श्रीकृष्ण भगवंत असेल, अनेक देवता मंडळी जमा झाली आणि आनंदाच्या भरामध्ये देवाला एक वरदान मागण्याकरता सुरुवात केली. वरदानाच्या बाबतीमध्ये एक अभंगामध्ये एक भाग सांगितलेला आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम, विठो माऊ लिये हाची वर देई, आणि संचरोनी राही हृदया माझी. त्यांनी एक वरदान मागितलं, देवा, जिथं जिथं भागवताची कथा चालू असेल, कथा कीर्तन चालू असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही मात्र येऊन त्या ठिकाणी थांबा बरं का. त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने एक वरदान दिलेलं आहे, काही हरकत नाही, जिथं कथा असेल, भजन असेल, त्या ठिकाणी मी मात्र येणार म्हणजे येणार. देव स्वतः सांगतो, माझे भक्त गाती जेथे, नारद मी उभा तेथे. आता इथं देव आहे बरं का, इथं आपली जी कथा चालू आहे का नाही, इथं देव आहे, पण आपल्याला या डोळ्यानं मात्र तो देव मात्र दिसणार नाही. अर्जुनाला सुद्धा श्रीकृष्ण भगवंत देव असून सुद्धा दिसला का? त्याला दृष्टी द्यावी लागली, दृष्टी, आणि त्याच्यानंतर देवाचं असणारं विराट स्वरूपामध्ये असणारं दर्शन झालं. तसं या ठिकाणी सुद्धा असणारा देव आहे, आणि भक्ती, ज्ञान, वैराग्यानं सुद्धा वरदान मागून घेतलं, देवा, जिथं कथा चालू असेल ना, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी असणारं यावं. म्हणून ही श्रीमद भागवत महापुराणाची असणारी सुंदर असणारी ही कथा आहे. जिथं जिथं कथा चालते, देव आणि भक्त मंडळी, संत मंडळी त्या ठिकाणी हजर असतात. भागवताचा महिमा एवढा श्रेष्ठ आहे. भक्तीचे असणारे दोन मुलं, ज्ञान आणि वैराग्य यांचा उद्धार जर कशामुळे झाला असेल, तर केवळ भागवताची कथा ऐकल्याच्या नंतर जर त्यांचा उद्धार होत असेल, तर आपला उद्धार का होणार नाही, याच्याकरता ऐकत असताना